पायाला भिंगरी बांधून उमेदवाराचा प्रचार करा, मंत्री चंद्रकांत पाटील. सातारा कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात कार्यकर्ता मेळावा आणि कोपरा सभा यांना मार्गदर्शन केले. सातारा शहरातील राजवाडा परिसरात नगरसेवक विजय काटवटे यांच्या प्रभागात स्नेहदीप मंगल कार्यालयातील मेळाव्यात त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून पायाला भिंगरी बांधून प्रचारात सक्रिय होण्याचं आवाहन केले. सोबतच त्यांनी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी काम केलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी यावेळी केले. बरोबर ना, म्हणजे 400 पार मध्ये सातारा पाहिजे की नाही? 400 मध्ये आपली एक नसते काय फरक पडतो? सातारा असली पाहिजे आणि मग सातारा असली पाहिजे तर आपल्याला काही ना काही कारणाने वेगळं वाटत असतो तरी सुद्धा मोदींना 400 जागा द्यायच्या तर एक कमी पडून चालणार नाही. त्यामुळे आपल्या मनात काय आहे, अमित कुलकर्णी मला भावच देत नाही, विजय काटोळेला सांगतो की मला स्लिपा वाटायला देतच नाही, टेबल लावायचं तर टेबल कुठून मिळणार माहित नाही. मोदी 400 म्हणजे प्रत्येक बटन दाबलं की मोदींपर्यंत जाणार. यासाठी चॉकलेट दिलं आपल्याला, यासाठी डोक्यावर ठेवायचं, यासाठी पायाला भिंगरी लावायचे. प्रचंड मताधिक्याने ही सीट लागली पाहिजे. एक तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. आपल्यापैकी कोणाला आवडेल का हो की महाराज पराभूत? त्या कोणी आहे का मला आवडेल म्हणाल आहे? आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून मेहनत घेऊन मी तुम्हाला एक